नमस्कार. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ आहे आणि आज आहे गुढीपाडवा 19 मार्च आणि तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण. आता देवपूजा वगैरे झाली आमची, नाश्ता वगैरे करून घेतो आणि नंतर मग आम्ही शेताकडे जाऊ पूजा करण्यासाठी मोटरीची वगैरे. चला माझी तयारी दाखवते तुम्हाला. इकडे आता पूजा झालेली आहे आमची. गुढी आमच्या जुन्या घरी उभारतात आणि इकडं नैवेद्यासाठी डाळ भात, शिरा, बटाट्याची भाजी आणि लोणचं आहे. आणि हे हार तिकडं आम्हाला पूजेसाठी घेऊन जायचे आहेत शेताकडे. पूर्ण पूजा झालेली आहे. जुन्या घरी गुढी उभारतात, मग तिकडं नंतर शेताकडे वगैरे पूजा करून येऊन तिकडं पूजेला जायचं आहे परत. आता इकडे मोटरीची पूजा करून झाली आमची आणि पाणी खूप कमी झालं आहे. आता पहिला एकदा व्हिडिओ केला होता मी, तेव्हा पाणी इथं झाडाच्या जवळ होतं. आता बघा किती खाली गेलं. असं पूर्ण चढाव आहे. दिसायला अंतर खूप छोटं वाटायला, पण चढाव खूप जास्त आहे इकडं. इकडं सुद्धा पूजा झाली आता आमची. सुपारीची झाडं बघा किती छान दिसत आहेत. आता ह्याच्यामध्ये एवढा जागा गॅप राहतो, त्यामुळे मी ऊस लावला इकडं मध्ये. आणि इकडे बघू शकता सुपारीची झाडं छान झालेत. मागच्या या 2 महिन्याच्या मागे मी व्हिडिओ बनवलेला होता मड वगैरे वेचायचा. लावणी करणार आहोत म्हणून सांगितलेलं आहे आणि आता लावणी बॉय करलेली आहे. आता कमीत कमी किती महिने झाले, 1.5 महिना काहीतरी झाला. आणि आता बघू शकता किती छान उगवले, मस्त दिसतंय, हिरवगार पूर्ण. आणि ही पूर्ण झाडं सगळी तोडलेत. हे हे चापगाव गावचं हातकांडेश्वर मंदिर खूप जागृत देवस्थान आहे. दर मे महिन्यात जत्रा होते. जत्रा म्हणजे असं हे बरं, दुकानं वगैरे खाण्याची वगैरे येत नाहीत, तर बकरी वगैरे मारली जातात, जेवण असतं दुपारचं. आणि खूप भाविक येतात, आजूबाजूच्या खेड्यातले वगैरे लोक येतात. मंदिर छोटंसं बांधलेलं आहे पूर्ण असं. मंदिरावर येवं शंकर पार्वती, गणपती, दुर्गा माता आणि दत्तात्रेयचा असं याच्यामध्ये पर्चीमध्ये फोटो लावलेला आहे. हातकांडेश्वर मंदिर प्रसन्न असे आहे चौकट. आणि प्रत्येकजण ही फुलं जे इथं बरोबर झाड लावलेत, या झाडाची फुलं इथल्या इथे पूजा करताना मिळतात. आणि आता पुजारी वगैरे पूजा करून गेलेत. आम्ही दुपारच्या टायमाला आलो आहे. आणि बघ, तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. इथं स्त्रियांना आतमध्ये प्रवेश नाही, त्यामुळे आता मिस्टरसुद्धा सोबत आलेत, त्यांनी पूजा करून घेतील. आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर असा पूर्ण हिरवागार आहे. ऊस आहे सगळीकडे, पूर्ण परिसर हिरवागार आहे पूर्ण. आणि इकडं बाजूला जी झाडं दिसत आहेत ना, त्याच्या पाठीमागेच नदी आहे. इकडे या साईडला सुद्धा बघू शकता मिरच्या वगैरे लावलेत. इथं एक नारळाचं झाड आहे आणि इकडं समोर सुद्धा नारळाचं झाड होतं. इथं बुंदा पडलाय बघा त्या झाडाचा. ते मागे हत्ती आलेला गेल्या वर्षी, त्या हत्तीने ते झाड पूर्ण मोडून टाकलंय आणि आता एकच झाड उरलंय. आणि तिथं झाड दिसतंय ती असं पूर्ण तिकडे लांब पट्टी आमची आहे. आणि इकडं आमच्या भागाला दोन्ही पावसाळा आणि उन्हाळा दोन्ही टायमाला सुद्धा हिरवगार दिसतंय.
कारण पावसामध्ये भात शेती असते आणि उन्हात परत आणि ऊस असतो, परत मिरच्या असतात, त्यामुळे दोन्ही सीझन हिरवगार परिसर असतो. ऊन खूप जास्त झालं आहे, त्यामुळे टॉवेल डोक्यावर घेऊन आले होते मी. मिस्टर केळीची पानं आणायला गेलेत नैवेद्य ठेवायसाठी. येताना पान विसरून आलो आहे मी केळीचं. इथं शेतातलं घर आहे आमचं, तिथं असतात केळ्या, पण पान विसरून आलो आहे मी. मग आता इथं बाजूच आहेत का बघायला गेलेत. आता पूजा झाली आमची. आणि आत्ता आले मी जुन्या घरी. इथं बा पुजवलेली आहे गुढी, आणि इकडं गुढी जुन्या घरीच पुजवतात आमची.